हा दुसरा लाभार्थी आहे. दुसऱ्या लाभार्थ्याची अडचण बघा. नमस्कार, मी दीपक देवकर, राहणार चांडेश्वर. माझ्या आईचे आज 7-8 वर्ष झाले. माझ्या आईचे 7-8 वर्ष झालं आज लोन घेतलेलं आहे 50,000 रुपये. माझ्या आईचं नाव आहे शेषाबाई चंद्रकांत हेळकर, राहणार चांडेश्वर. मी आज 4 ते 4.5 वर्ष भरलेले आहेत पैसे महामंडळाचे घेतलेले. चर्मकार ऑफिसमध्ये गेलं ना, 1 महिन्याचे मी 1,000 रुपये महिना असे भरत होतो. आज भरून बी मला 4.5 वर्ष झालेले आहेत. तरी ते चौकशी करायला गेले तर ते पुढच्या महिन्यात पावती काढू असं म्हणत होते. पावती काय मला पोहोचलेली नाही आहे. त्यांनी आतापर्यंत नोटीस मला एक दिलेली आहे का 1-2 दिलेली आहे. ते दुसरा मुद्दा यांचा टोलगेटचा मुद्दा आहे. टोलगेटचा मुद्दा बघा. आता विषय काय आहे? दयानंद स्त्रिगे हे साहेब होते त्यावेळेस तुमच्याकडे. आमच्या ह्याच्यामध्ये घेत होते, पैसे घेत होते. परत त्यांनी पावती मागे गेले 1 महिन्याला असं बोलायचे की काढून देऊ 2ऱ्या महिन्यात. आता कुठे चाललोय का आम्ही म्हणायचे. टूल बॅग आज टूल बॅगसाठी आम्ही गटाई कामगारासाठी काम करतोय. आज 2 वर्ष झालं गटाई कामगार 3,000 रुपये आम्ही दिलेले आहेत. तरी ते स्टूलचे काही आम्हाला काही पोच झाली नाही. आपण काही भेटले नाहीत, काही नाही. हाताने आम्हाला सामान आमचे जे काय आहे ते आम्ही खुशीनं पैसे दिले. परत काय आम्हाला त्याचं काही साहित्य भेटलेलं नाही आहे. असं की आम्हाला एवढं आतापर्यंत आम्ही वाट बघूनच आहे त्या साहित्याचं की आम्हाला आणखी भेटले नाही. 2 वर्ष कंप्लीट झालेले आहे. 2 वर्ष झालं टूट बॅगसाठी यांनी अर्ज केलेला आहे. अर्जासाठी पैसे नाही लागत. हे 2 ते किती भरले पैसे? 3,000 रुपये भरून देखील म्हणजे लाच घेतली साहेबांनी 3,000 रुपये. 3,000 रुपये घेऊन देखील आतापर्यंत 2 वर्ष झालं की कुठलीही त्यांना टूल बॅग भेटली नाही. याचं कारण काय? साहेबांनी घरी नेऊन ठेवले का बाहेर विकले असा प्रश्न निर्माण होतो.